आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून येत आहे। या तालुक्यामध्ये एका व्यक्तीवर गोरक्षकांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। घटना घडलेली आहे। याची तक्रार बार्शी पोलीस ठाणे येथे 2025 रोजी दाखल करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या व्यक्तीने आपली तक्रार नमूद केलेली आहे व नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे याबाबत ही सविस्तर चर्चा दिलेली आहे। परंतु या गोरक्षकाच्या नावावरती आतंक कधीपर्यंत चालणार, गोरक्षकांच्या या व्यक्तींना कधी आळा बसणार, जो की हा व्यक्ती ग्रुप करून या व्यक्तींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात। यामध्ये महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी काही व्यक्ती जखमी झालेत, काही व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे, तर काही व्यक्ती अजून अद्याप करण्यात आलेले आहेत, असे सुद्धा प्रकार घडलेले आहेत। परंतु याचा पोलीस ती काय उपाययोजना करणार आहे व हे गोरक्षकाचा आतंक कधी थांबणार आहे हे तर आपण जाणून घेऊया। नेमकं काय प्रकार आहे व कशामुळे घडला यावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे हे आपण जाणून घेऊया। तरी नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ त्याच्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा, कारण येणाऱ्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका। तर जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे व गोरक्षकांनी कशामुळे हल्ला केला व नेमका काय प्रकार घडला याच्यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे। काय झालं, कशासाठी आले होते पोलीस स्टेशनला तुम्ही? आमच्यावर हल्ला झालता। आम्ही पापनस गावचे आहेत। आम्ही वाशीला चालले होते पैसे घेऊन आणि आम्हाला अडवून शेंद्री स्टेशनच्या मधोमधी मारले। गाडीची सगळी टोटल लॉस केली गाडी आमची। कुणी केलेली आहे काय? ते गोरक्षक ते सुमित नवले त्यांची लोक होते, ते त्यांची लोक होती, 25-30 लोक होते ते। बरोबर। गाडीमध्ये तुमच्या काय काय होतं का? काय होतं का गाडीमध्ये तुमच्या? काहीच नव्हतं आमच्या गाडीत, पैसे होते नुसतं। कोणची गाडी होती? स्विफ्ट डिझायर। दगड टाकली, समजा तलवारीनं हल्ला केला, आपलं पैत्यानं गजानं। तुम्हाला काय? मग ह्यांच्याकडचे पैसे मी घेतले, मग मला हाताला धरून पैसे घ्यायला लागले होते माझ्याकडनं, पण मी लगेच पैसे दिले तिथनं आणि पळून गेले तिथून। बरं। तक्रार दिली का तुम्ही? हा, तक्रार दिली। पूर्ण देशभरामध्ये गोरक्षणाच्या नावाखाली अनेक लोकांची हत्या झालेली आहे आणि अशी हत्या झालेली असताना आपल्या जवळच्याच म्हणजे सोलापूर जिल्हा म्हणा किंवा बार्शी उस्मानाबाद म्हणा किंवा बार्शी म्हणा, या ठिकाणी या गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांवर अन्याय अत्याचार झालाय, अनेकांवर मारहाण झालेली आहे आणि यामध्ये एखाद्याचा जीव जाईल अशा पद्धतीने पापनस या ठिकाणी पापनसवरून येणारी एक गाडी त्या ठिकाणी शेंद्रीमध्ये अडवून एका पिकअप ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। आता हे जे मुद्दा असा आहे की हे जे तुम्हाला गोरक्षणाचा जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही यापूर्वीही गोरक्षक होते, म्हणजे यापूर्वी चांगल्या पद्धतीनं काम करणारे होते, त्यांनी कुणीही कधी कुणाला एक शिवी दिलेली नाही। तुम्हाला जर गोरक्षणाचं काम करायचं आहे तर तुम्ही कायदेशीर ते गाडी त्याची टीप द्या, कायदेशीर त्याला अडवा, तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही अडवा आणि ते पोलिसांच्या ताब्यात द्या। पण तुम्हाला त्या ड्रायव्हरला, त्या गाडीमध्ये बसणाऱ्या किन्नरला मारायचा तोडायचा अधिकार दिलाय कोणी, हा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही जे जनावर पोलिसांच्या ताब्यात देतायत, पोलिसांकडून ते जनावर बार्शी शहर तालुक्याच्या जवळच्या गौशाळेमध्ये जमा केली जातात। ते जनावर आता 5 वर्षापासून जर हिशोब लावला तर 5000च्या आसपास जनावर त्या गौशाळेमध्ये जमा केलेली आहेत। ते जनावर आता गौशाळेमध्ये आहेत का, ते सर्व बांधवांनी ह्याची चौकशी केली पाहिजे। म्हणजे तुम्हाला ह्या गौरक्षेच्या नावाखाली तुम्ही कुठला रॅकेट चालवलाय का, हा मोठा प्रश्न उपस्थित आहे। जे शानवाज कुरेशी जे आहेत ते गृहस्थ आहेत, त्या गृहस्थांना गोवंश बाळगत आहेत किंवा घेऊन चाललेत किंवा कॅप्टेनिंग करतायत, या आरोपामध्ये त्यांना मारहाण केली। आता अनेक लोकांना असं वाटतंय की तो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। ऍक्सिडेंट झाल्यावर सुद्धा गाडीची अशी परिस्थिती होत नाही, म्हणजे ही कंडिशन होत नाही ऍक्सिडेंट झाल्यावर सुद्धा। अशा पद्धतीनं त्या 40-50 लोकांनी गोरक्षकाच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्या त्या लोकांनी त्या गाडीवर हल्ला केलाय। तलवारी, कोयते, दांडके, लोखंडी रॉड यांनी त्या गाडीवर हल्ला करून त्यांचं टायर सुद्धा त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही। म्हणजे अशी
ही गाडी आता तालुका पोलीस स्टेशनमध्ये आहे. ज्याला कोणाला बघायचं आहे त्यांनी जाऊन ही गाडी बघू शकताय. त्याचबरोबर त्या पिकअपचा त्या पिकअपचा पण त्यांनी अशी परिस्थिती केलेली आहे. म्हणजे तुम्हाला हा अधिकार दिलाय कोणी? तुम्ही गौरक्षा करताय का तुम्ही गुंडगिरी करताय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आणि मी प्रशासनाला विनंती करतो, आपण सुद्धा यापुढे गुन्हे दाखल करताना गोरक्षणाच्या सांगण्यावरून किंवा गोरक्षकाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करताना बार्शी शहरामध्ये किंवा बार्शी शहराच्या जवळपास कुठं कत्तलखाना आहे का हे तपासून ह्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण अनेक FIR मध्ये असं नोंद केलं जात आहे की कत्तलीसाठी जाताना आम्ही गाडी अडवली आणि ती कत्तलीसाठी जात असलेलं जनावर अडवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मुळात जवळच्या म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणा, सोलापूर जिल्हा म्हणा आणि जवळच्या जिल्ह्यामध्ये कुठंही कत्तलखाना नाही. मग कत्तलखाना नसताना हे कत्तलीसाठी जनावर एक कसे घेऊन जातात आणि कुठून घेऊन जातात म्हणजे काय? म्हणजे थोडंसं त्या FIR जर वाचलं आपण तर त्याच्यामध्ये सगळं लक्षात येईल. इथून पुढं गुन्हे दाखल होताना प्रशासनाने त्याचा भान ठेवावा की आपण कशाचा गुन्हा दाखल करतोय, योग्य ते गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि जे आरोपी परवाच्या प्रकरणामध्ये फरार आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. त्यांना जर तात्काळ अटक करण्यात आली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन बार्शी शहरावरून सोलापूर जिल्ह्याकडे येऊन आम्ही SP साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार, एवढी नोंद घ्यावी. नमस्कार, मी मनोज वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता. आज SP साहेबांकडे या माझ्या बांधवाला साप म्हणून भुई झोपटण्यात आली. त्यातला ह्यांचा हा प्रकार झालेला असल्यामुळे आम्ही SP साहेबांकडे येऊन निवेदन दिलेलं आहे की जनावराचा व्यापाराचा यांचा काही संबंध नसताना याला बार्शीतील गोरक्षक सुमित नवले यांनी आणि त्यांच्या बाकीच्या साथीदारांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यांना कमीत कमी 12 तासापर्यंत त्यांचा कुठल्याही पद्धतीचा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला नाही. हे आमचे मित्र मोहसिनभाई आणि बाकीची कंपनी यांनी येऊन एक मुस्लिम समाजाचा माणूस पोलीस स्टेशनमध्ये का बसला आहे ह्याची विचारपूस करायला गेल्यानंतर त्या बिचाऱ्याची सगळी करून कहाणी ऐकून घेतली आणि त्यांनी बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं करून त्या बिचाऱ्याचा गुन्हा नोंद करायला लावल्यानंतर आज ह्याचा गुन्हा नोंद करायला लावला म्हणून बार्शीतील गोरक्षक काही त्यांचे बगल बच्चे यांनी ह्यांच्यावर बी गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचं निवेदन देऊ लागलेले आहेत. तर मला सांगा, आपल्या समाजात माणुसकी राहिली आहे का नाही? तर माणुसकी असं जर माणसाला विचारायचं नाही तर मग सर्व काय की काय अफगाणिस्तान आहे का? अफगाणिस्तानमध्ये माणसाला मारते त्यांना कोण विचारत नाही. ह्यांना विचारण्यासाठी गेल्यानंतर या माझ्या मित्रांवर गुन्हा दाखल करा म्हणून सांगते. मी ह्याच्या अगोदर सुद्धा सुमित नवले यांच्यावर 2 समाजात तेढ निर्माण करतं म्हणून कमीत कमी मी 2-3 वेळेस वेळोवेळी धाराशिव जिल्हाधिकारी किंवा सोलापूर SP साहेब यांना तक्रारी अर्ज दिलेत. तरी आमच्या आजच्या निवेदनानुसार सुमित नवले यांना त्वरित अटक व्हावी, अन्यथा आम्ही सोलापूर SP साहेबांसमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन तयार करू. एवढं बोलून मी माझ्या